नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, उद्या मौजे दहिवड येथे जय भवानी माता यात्रेनिमित्त जुने पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान होणार आहे आणि या मैदानात अनेक नामांकित नंदी येणार आहेत. तर मित्रांनो, या मैदानातील टॉप 6 नामांकित नंदींचे काही फिक्स व संभावित पैरे पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिला टॉपचा पैरा आहे ज्या जोडने गेल्या काही महिन्यापूर्वी या बैलगाडा क्षेत्रात धुमाकूळ घातला आणि 2 वेळा 5 लाखाची मैदाने मारली असा शाकीर भाई यांचा राजा आणि सम्राट. काही कारणास्तव हा जोड पडला आणि हा जोड पडल्यापासून राजा गुलालासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा जोड उद्याच्या मैदानात दिसणार आहे. त्यापुढील पायरा आहे उर्मिलाताई यांचा महाराष्ट्र केसरी डबल हिंदी केसरी राजा आणि अर्जुन. हा घरचा साज पळणार आहे. राजा आणि अर्जुनने कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदानात 1 नंबर केला होता. तर मित्रांनो, पुन्हा एकदा हा जोड महाराष्ट्र केसरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यापुढील पायरा आहे ज्या 2 नंदींनी पेडगाव हिंद केसरी मैदानात 1 नंबर केलता असा द्वारलीचा हरण्या 722 आणि शिरसवडीकरांची रायफल. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे या गाडीला गॅस कसा लागतो ते. हरण्यासुद्धा आता फॉर्ममध्ये आलेला आहे. त्यापुढील पायरा आहे पंचम हिंद केसरी सर्जा आणि कारुंड एक्सप्रेस हिंद केसरी चिक्या. तर मित्रांनो, हा टॉपचा A1 पायरा जुळून आला आहे. हा जोड जेव्हा एकत्र आला आहे तेव्हा 1 नंबर केलता. तर मित्रांनो, या जोडीला कोण रोखू शकेल नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यापुढील पायरा आहे राहुलभाई पाटील यांचा महान भारत केसरी मथुर आणि पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर. बऱ्याच दिवसांनी माझ्या मते पुसेगावला हा जोड पळाला होता. त्यानंतर हा जोड आता एकत्र आला आहे. त्यानंतर पुढील पायरा आहे मोहिल शेठ दोमाळे यांचा एकादशम हिंद केसरी बाकासूर. तर मित्रांनो, बाकासूरचा पायरा अद्याप कोणालाही माहीत नाही, कारण बाकासूर कायम नवीन चेहऱ्यासोबत पळत असतो. तर मित्रांनो, माझा एक अंदाज आहे या 3 नंदीपैकी एका नंदी सोबत नक्की पळू शकतो. पहिला रायफल 81-81, दुसरा घरनिकीचा राजा, तिसरा चालू सीझनला कायम गुलालात राहत असतो असा चिमण्या. तर हा माझा अंदाज आहे. तर मित्रांनो, बाकासूरचा पायरा कोण असेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.